श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कशा आहात सर्वजण? आय होप सगळेजण चांगले, स्वस्त आणि मस्त असाल. स्वस्त आणि मस्त राहा. माझे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. असंच आम्हाला सपोर्ट करा. आणि काय रे कुठे चालले? हा बघा प्रीतम. काय सांग? काय चाललो? खेळतोय. जा खेळत. बाय. धिंगाणा नको करू हा. तर म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण त्या मी सांगते तुम्हाला. मला एक स्टोरी सांगायची आहे. असं काही सांगायचं किंवा कुणाचं नाव काहीच नाही घ्यायचं. मला फक्त एक सांगायचं आहे की म्हणजे एक स्टोरी आहे, तर तुम्हाला आवडती का नाही पहा. मग एक फॅमिली असते. मग त्यांना 2 मुलं, 1 मुलगी असते. आणि मग ते काय करतात की त्यांचे दोन्ही मुलं, म्हणजे एक मोठा मुलगा आणि छोटा मुलगा, तो एक्सपायर होतो. एक्सपायर झाल्याच्या नंतरला ते दोघंजणं फक्त एक मुलीच्या सहारे राहतात. एक मुलगीच असते त्यांना. तिच्या सहारे ते सगळं म्हणजे आयुष्याच ते तिला हे करतात. मग त्या मुलीचं लग्न होतं. लग्न झाल्यावर मग ते सगळं चांगलं पाहून देतात आईवडील तरी तिला. पण मग ते म्हणतात ना, नशिबात काय आहे हे आपल्याला नाही समजत. किंवा म्हणजे आपण विचार करतो एक, पण नशिबात काय ते वेगळंच होऊन जातं. तसं होतं. मग तिच्या घरी तिला नवराच, म्हणजे सुरुवातीला तर सगळं चांगलं असतं. मग तिचा नवरा वगैरे काही काम करत नाही. ते काम करतात म्हणतात, पण ॲक्च्युअलमध्ये तो कामाला नसतोच. आईवडिलाच्या जीवावर खाणारा आणि एकदम बिघडलेलं, ज्याला म्हणता ना की अख्खी पूर्ण तो बिघडून गेलेला तसा. तरी पण ठीक आहे असं होतं. मग आज चांगलं होईल, उद्या चांगलं होईल. एखादं बाळ म्हणतात ना ते गावाकडं की चला, प्रत्येक मुलीला त्रास असतो, पण एक बाळ वगैरे झालं तर मग त्रास थोडा कमी होतो. मग असं सांगतात मला. मग ठीक आहे, एखादं मूलबाळ झाल्याच्या नंतरला चांगलं होईल असं वाटतं. मग असं म्हणता वर्ष होतं लग्नाला. वर्ष झाल्यानंतर एक मूल होतं. मूल झाल्यावर पण त्यांचं म्हणजे त्या घरचं वातावरण काही चेंज होतच नाही, काही बदलत नाही. उलट वाढत जातं. त्या घरामध्ये त्या मुलीचं काहीच चालत नसतं. फक्त जे काही चालतं ते तिच्या नंदेचं चालत असतं. तिची ननंद लग्न झालेलं असतं, तरी पण ती माहेरात राहायची. आणि मग माहेरात राहून नाही, ठीक आहे, मुली आता काही अडचण आली, राहिलं काही प्रॉब्लेम असले, याचा नवरा चांगला नसला तर राहतात. पण असं नाही ना की माहेरात राहिले म्हणून आपल्या भावाचं किंवा आपल्या वहिनीचं त्यांचं आयुष्य वाटोळा करायचं, त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची, असं नसतंय ना. मग तरी पण ती मुलगी जाऊ दे म्हणायची. तुम्हाला राहायचं तर तुम्हीच राहा, भांडणे झाली की जायचं माहेरी राहायची. मग असं किती दिवस माहेरी राहून चालणार आहे? लोक विचारतात ना. आणि गावाकडं तुम्हाला तर माहितीच असेल की बाबा तुझं लग्न झालं आहे तरी पण तू इथंच, तरी पण तू इथं. मग 4 दिवस तिकडं, 4 दिवस इकडं, 1 महिनाभर राहायचं, मग जायचं, परत तिथे 4 दिवस राहायचं, भांडणे झाली की परत यायचं. असं कंटिन्यूमध्ये चालू झाल्याच्या नंतरला म्हणजे त्या मुलीची सासू खूप आजारी पडली. सासू एक्सपायर झाली. तरी तिला वाटलं चला आता तरी एकुलता एक मुलगा होता, आपल्या हातात येईल, आपलं म्हणजे आपण घरी राहू शकल ना, आपण घर सांभाळू, असं त्या मुलीला वाटतं. पण तसं काहीच होत नाही. त्याचं उलट होतं. ती मुलगी मग त्या मुलीची नणंद त्या मुलीला चक्क बाहेर काढून देते. तू कुठं राहायचं राहा, हे घर तुझं नाही आहे. ती प्रत्येक वेळेला असं म्हणायची की हे घर माझ्या बापाचं आहे. पण मग मुली लग्न करून जेव्हा तुमच्या घरी येतात, तेव्हा त्या घरी तिचा पण काही अधिकार असतो, हक्क असतो, सगळ्या गोष्टी असतात. तरी ती मान्य करतच नाही. असं तसं रोज भांडणे व्हायचे. असं तसं मग ती कंठाळून मुलगी नवऱ्याला पण सोडून
येते, नवऱ्याला सोडून माहेरीच राहायचं निर्णय घेते. मग राहते. असं बघता 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 2 मुलं होतात तिला. मग आता मुलं वडिलाच्या जीवावर किती दिवस खायचं. मग छोटा मोठा जॉब का होईना करायचं. मग ती मुलगी जॉबला बाहेर पडते. जॉबला बाहेर पडल्याच्या नंतरला मग असं होतं की तो मुलगा काही करतच नाही. 2 लेकरं झाले तरी जो खर्च करायचा, काय लागतं काय करतं त्या मुलीचे आईवडील करत असतात. मग तो मुलगा कामच नाही करत. ठीक आहे, आज कराल उद्या कराल, आता तरी त्याला समजाल तेव्हा समजाल, असं करता 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 निघून गेले 10-12 वर्ष. असंच गेले. प्यायचं, दारू प्यायची, मारहाण करायची मुलीला, सगळं हे करायचं. त्या मुलीच्या वडिलांना टेन्शन की बाबा मी आहे तोपर्यंत मुलीचं ठीक आहे, पण माझ्या माघारी मला जर काही झालं तर त्या मुलीचं कसं, पुढं तिला 2 मुलं आहेत त्यांचं कसं, असं टेन्शन यायचं. मग असं बघता बघता 4 वर्ष त्या मुलासोबत कॉन्टॅक्ट केला नाही त्या मुलीनं, नवऱ्यासोबत काहीच नाही. मग 4 वर्षामध्ये 4 वर्ष म्हणता 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 एके दिवशी वडील एक्सपायर झाले. मग गेले. राहिली शेवटी कोण, तिची आई, ती मुलगी आणि 2 लहान मुलं. तर ते एक्सपायर झाल्याच्या नंतरला पण त्या मुलीच्या घरचं कोणी येत नाही. मग ती काय करते, जॉब करते, रोज आपलं जसं आहे तसं आणून खाते. 4 वर्षाच्या नंतरला तो मुलगा रिटर्न येतो बायकोकडे. आल्याच्या नंतरला तो म्हणतो आता मी चांगला राहीन, मी काम करेल, असं तसं भरपूर काही गोष्टी. मग ठीक आहे म्हणते ती, करेल चांगला. मग राहते 1-2-3 महिने छान राहते. परत त्याचं चालू होतं तेच, धिंगाणा करायचं, मारहाण करायची, दारू प्यायची, हे ते, दारूला पैसे नाही दिले की मग मारून टाकायच्या धमक्या द्यायचं, असं तसं खूप काही सुरू असतं. मग त्याच्यातूनही दिवस निघतात, सगळं काही होतं. सगळं बस झाला आजच्याला एवढी स्टोरीचं पुढचा भाग तुम्हाला जर ऐकायचा असेल, पुढं काय झालं त्या मुलीचं, त्या मुलीच्या आईचं, त्या 2 मुलांचं ऐकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्या पुढची स्टोरी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, ऐकायला भेटेल. आणि चला एवढंच, बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा, मला लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आणि पुढची स्टोरी थोडीशी इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला जर पुढची स्टोरी पूर्णपणे ऐकायची असेल, 14 वर्षाचा जो म्हणतो ना आपण, 14 वर्ष रामाला वनवास होता, तसा जर ती इंटरेस्टिंग आहे खूप, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ही स्टोरी कुठून ऐकत आहे, कुठल्या गावातून, शहरातून आहे, कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पुढची जर स्टोरी ऐकायची असेल तर तसं मला कमेंट करून सांगा. बाय बाय, सी यू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. छान राहा, मस्त राहा, असे हसत खेळत राहा आणि फक्त माझे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.